साकोली सेंदूर वाफा नगर परिषद निवडणूक 2025 तापत असताना शिवणयंत्र चिन्हावर अपक्ष अर्चना टेंभुरकर यांनी जोरदार एंट्री घेतली आहे। महिलांच्या हाताला कौशल्य, युवकांना रोजगार आणि शहराला विकास हा त्यांचा ध्यास असल्यानं जनतेत वेगळा उत्साह दिसत आहे। अर्चना टेंभुरकर महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत आहे। सिलाई, लघु उद्योग, घरगुती व्यवसाय, आर्थिक उभारणीसाठी प्रशिक्षण, स्वयंसहाय्य गटांना प्रोत्साहन या सर्व योजनांचं आश्वासन देत त्यांनी महिलांच्या मनाला हात घातले। त्यांचं ठाम म्हणणं आहे, महिला सक्षम झाली तर घर सक्षम होईल आणि घर सक्षम झाले तर शहर उभारी घेईल। प्रचारादरम्यान त्यांनी प्रत्येक वार्डमध्ये जाऊन पाण्याची समस्या, रस्त्याची दुर्दशा, स्वच्छतेची ढिलाई, घरकुलातील भ्रष्टाचार, शासकीय योजनांचा अभाव या सर्व मुद्द्यांवर जनतेची थेट ऐकणी केली आहे। त्या म्हणाल्या, माझ्याकडे सत्ता नाही पण प्रामाणिकपणा आहे आणि तोच माझा खरा पक्ष आहे। शिक्षण व्यवस्थेबाबतही त्यांची भूमिका स्पष्ट। शाळांची अवस्था सुधारण्यापासून डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करण्यापर्यंत त्यांनी स्वतंत्र योजना जाहीर केल्या। शहराचा भविष्यकाळ घडवणाऱ्या मुलांच्या हितासाठी त्यांनी कटिबद्ध होण्याचं आश्वासन दिलंय। रोजगार, घरकुल आणि स्वच्छतेबाबत त्या म्हणतात, युवा बेरोजगार राहू नयेत, पात्रांना घर मिळालंच हवं आणि शहराच्या प्रत्येक गल्लीला स्वच्छता हवी। नागरिकांसाठी सरकारी योजना पारदर्शकपणे पोहोचवाव्यात हा त्यांचा सर्वोच्च निर्धार आहे। सध्या संपूर्ण साकोली सेंदूर वाफा परिसरामध्ये एकच चर्चा रंगली आहे। अर्चना टेंभुरकर या निवडणुकीतील सर्वात दमदार, सर्वात जमिनीशी जोडलेला अपक्ष उमेदवार। महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्व समाज घटकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचं वातावरण पसरलं आहे। ही बातमी ऐकून तुमचं काय मत आहे? अर्चना टेंभुरकर यांचा हा बदलाचा संकल्प साकार होऊ शकेल का? महाराष्ट्र 24 न्यूज करता साहिल रामटेके, साकोली, भंडारा। मॅडम परिचय सांगा। मी अर्चना बळीराम टेंभुरकर, समाजकार्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे। माझी डिग्री आहे समाजकार्यामध्ये। मी समाजकार्याचे कामं केलेले आहेत। मी महिलांसाठी एक प्रोजेक्ट आणत आहे साकोलीमध्ये, ते सुरू करत आहे। त्याच्यामध्ये डिहायड्रेट प्रोडक्टचं काम करणार आहे। त्याच्यासाठी मी महिलांना आणि सुशिक्षित पुरुषसुद्धा त्या ठिकाणी ठेवणार आहे आणि त्यांना कामे देणार आहे। मॅडम, आता तुम्ही प्रचार करतात, ठीक आहे, प्रचारात तुम्ही फिरतात, काय समस्या वाटल्यात तुम्हाला? महिलांच्या पुष्कळ समस्या आहेत। आमच्या साकोलीमध्ये खूपच हालाकीची परिस्थिती आहे। बेरोजगारी खूप जास्त आहे। त्यांच्यासाठी कामे नाही आहेत। त्या कामांसाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्याकडून ज्या गव्हर्नमेंट योजना देतात त्या मी महिलांपर्यंत आणि पुरुषांपर्यंत पोहोचवणार आहे। मॅडम, साकोली नगर परिषदेचं जे आतापर्यंत जे काही लोक होते पदावर, ओके, तर आता तुम्ही फिरतात, बरेचसे ठिकाणी नाले असे आहेत की त्यांना झाकणंच नाही आहेत, नाल्यामध्ये गंदगी आहे, काय वाटते आतापर्यंत साकोली नगर परिषद विकास झाला असावा का? नाही, नगर परिषद जे पण आतापर्यंत जे सदस्य होते त्यांनी एकही कामं केलेले नाही। ते कामं पूर्ण करण्याची जबाबदारी मी ते पूर्ण करून देईन असे मी सर्व जनतेला आश्वासन देत आहे। मॅडम, काय वाटते अजून असा काय समस्या असल्या पाहिजेत आपल्या साकोली नगर परिषदेमध्ये ज्यामुळे बरेचसे लोक त्या म्हणजे योजना त्यांना भेटल्याच नाही, अलिप्त आहेत, आता पेढीचा फॉर्म आहे वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यांना अजूनही शासकीय योजना भेटल्या नाही, त्याचा कारणीभूत कोण असू शकतो? याच्यासाठी राजकीय पक्षाचे जे उमेदवार राहतात त्या फक्त आपल्याच पार्टीच्या लोकांचे काम करतात आणि जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचूच देत नाही। त्या पोहोचवण्याचे काम मी करून दाखवणार आहे।